महाराष्ट्र शासनाने सुधारित पेन्शन योजनेचा नवीन जी.आर. 6 मे 2026 ला या ठिकाणी जारी केला आणि त्यामध्ये विशिष्ट प्रकारची कार्यपद्धती, काही सुधारणा थोड्याफार प्रमाणात दिल्या आहेत आणि या कार्यपद्धतीनुसार आपल्याला आता विकल्प सुद्धा द्यायचा आहे. काय आहे हा शासन निर्णय, त्यातल्या काय आहेत बाबी, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. चला तर मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ पाहण्यापूर्वी जर आपण चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल, सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग या जी.आर.च्या अनुषंगाने पहिला जो मुद्दा आहे आपल्या या ठिकाणी येतोय, तो मुद्दा आहे योजना कोणाला लागू असेल. अगदी कॉमन पॉइंट आहे. तर हा मुद्दा जो आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो, की जे कर्मचारी एनपीएस मध्ये या ठिकाणी समावेशित आहे, म्हणजे जे एनपीएस मध्ये डिडक्ट करताय आपल्या पगारातून, त्या ठिकाणी त्यांचा हिस्सा त्या ठिकाणी 10% हा शासनाला सॅलरी मधून देत आहेत, अशा कर्मचाऱ्यांना ही योजना या ठिकाणी लागू असणार आहे. सोबतच दुसरा जर मुद्दा आपण या ठिकाणी पाहिला तर योजनेची अंमलबजावणी. या योजनेची अंमलबजावणी कधीपासून होणार, साहजिक आहे हा प्रश्न आपल्या मनामध्ये येणं. तर बघा, या योजनेची अंमलबजावणी 1 मार्च 2024 पासून होत असून 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपल्याला विकल्प द्यायचा आहे. बघा, विकल्प हा अतिशय महत्वाचा या ठिकाणी असणार आहे आणि हा विकल्प आपल्याला द्यायचा आहे 31 डिसेंबर 2026 ला. हा विकल्पाच्या संदर्भात आणखी सुद्धा काही बाबी आपण व्हिडिओच्या समोर या ठिकाणी पाहणारच आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, एक तुम्हाला आगाऊची सूचना या ठिकाणी म्हणा, की आपली माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलची www.माझी शाळा माझे कार्यालय.in ही वेबसाईट सुद्धा तुमच्यासाठी या ठिकाणी लवकरच सुरू होत आहे. त्या वेबसाईटचा सुद्धा खूप प्रमाणात तुम्हाला फायदा होणारच या ठिकाणी आहे. तर चला मग पुढील मुद्दा आपण या ठिकाणी बघूया, की कशी मिळणार पेन्शन. अगदी आपल्याला कसं असतं ना, पेन्शन ही कधी असती, ज्या दिवशी आपली नोकरी संपली त्या दिवशी पेन्शन आपल्याला आवश्यक असते आणि त्याच्यामुळे या पेन्शनसाठी आपल्याला काळजी या ठिकाणी वाटते आहे. बघा, सेवा कालावधी आणि पेन्शन या समोर तुमच्या जे व्हिडिओमध्ये जो या ठिकाणी तक्ता दिला आहे, यामध्ये आपण या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 10 वर्षापेक्षा जर कमी सेवा झाली असेल ना, तर बघा, तर त्यावेळेस पेन्शनच मिळणार नाही. आणि 10 वर्षापेक्षा जर समजा थोडी सेवा जास्त झाली असणार ना, तर त्यावेळेस त्याच्या म्हणजे काय 7,500 एवढी मिनिमम पेन्शन या ठिकाणी या जी.आर. नुसार मिळणार, असं त्या जी.आर. मध्ये नमूद आहे. ही सेवा जर आपली 20 वर्षापेक्षा जर कमी झाली तर सेवेच्या प्रमाणात, असं जी.आर. मध्ये त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. पण सेवेच्या प्रमाणात या वाक्यावरून काही फारसा बोध या ठिकाणी होत नाही. परंतु मिनिमम पेन्शन 10 वर्षानंतर 7,500 एवढा मात्र या जी.आर. मध्ये उल्लेख या ठिकाणी आहे. आणि जर आपली सेवा जर समजा 20 वर्ष पूर्ण झाली असेल तर मात्र बेसिकच्या 50%, म्हणजे सेवानिवृत्त होत असताना जो आपला बेसिक असणार आहे त्याच्या 50% बेसिक प्लस महागाई भत्ता त्याला लागू असणार आहे. या पद्धतीने ही पेन्शनचं स्वरूप आपल्याला असणार आहे. आणखी काही प्रश्न मनामध्ये निर्माण होतात, त्यापैकी आता सगळ्यात अगदी हा प्रश्न आहे उपदान. उपदान म्हणजे काय असतं, ग्रॅज्युटी ज्याला आपण म्हणतो. ओल्ड पेन्शन मध्ये ग्रॅज्युटीचं जे सूत्र असते त्याच पद्धतीने उपदान सुद्धा या पेन्शनला मिळणारच आहे. आणि या उपदानासाठी सेवा कालावधी ग्राह्य धरतो. साधारणतः उपदान कसं काढावं हा जर प्रश्न आपल्या मनात असेल तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर उपदान काढण्याची कार्यपद्धती, अगदी सूत्र, अगदी असा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही अवश्य या ठिकाणी पाहून घेऊ शकता. आणि उपदान सुद्धा या पेन्शन स्कीमला असणार आहे. अंश राशीकरण आणि रजारोखीकरण हे सुद्धा पेन्शन रिलेटेड 2 विषय या ठिकाणी असतात. अंश राशीकरण म्हणजे काय, त्याला काय म्हणतो आपण, पेन्शन विक्री. ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये ही योजना लागू आहे. ज्याला ओल्ड पेन्शन स्कीम आहे त्यांना अंश राशीकरण या ठिकाणी होतं आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात पैसे या ठिकाणी मिळतात, की जे आपल्याला मदत देतात पुढील काही नवीन गोष्टी करण्यासाठी. परंतु या पेन्शन मध्ये अंश राशीकरण, नवीन राष्ट्रीय जी पेन्शन योजना ज्याची माहिती आपण पाहत आहात, यामध्ये अंश राशीकरणाची सुविधा नाही. परंतु रजारोखीकरण हा जर विषय आपण घेतला तर मुळात रजारोखीकरण हे ज्या कर्मचाऱ्यांना दीर्घ सुटीचा लाभ नसतो, म्हणजे शिक्षकांना दीर्घ सुटी असते, बरोबर आहे, तर त्यांना रजारोखीकरणाचा लाभ मिळत नाही. प्रयोगशाळा सहाय्यक आहेत त्यांना मिळत नाही, परंतु लिपिक आहेत, मुख्याध्यापक आहेत, यांना मात्र रजारोखीकरणाचा लाभ मिळतो. त्याच्यामुळे पेन्शनशी रिलेटेड रजारोखीकरण असू शकत नाही. रजारोखीकरण हा वेगळा विषय या ठिकाणी असतो. पण अंश राशीकरण हे पेन्शन रिलेटेड आहे आणि अंश राशीकरण मात्र या पेन्शन मध्ये लागू असणार नाही आहे. आणखी जर पाहिला आपण तर हा मुद्दा वेतन आयोगानुसार पुनर्रचना. काय होत असतं ना, ज्या ज्या वेळेस वेतन आयोग लागतो त्यावेळेस पेन्शनरचा जो बेसिक असतो,
जो कुठला बेसिक असणार त्या बेसिकला फिटमेंट फॅक्टरनं गुणलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारची सुधारित वेतन निश्चितीच त्या पेन्शनर्सची होत असते. म्हणजे आता नवीन आयोगात जर समजा 3 पॉईंट काही समथिंग जर या ठिकाणी फिटमेंट फॅक्टर आला, कारण योजना आता लागणार आहे ना आपल्यालाही, त्याच्यामुळे जर 3 पॉईंट काही समथिंग फिटमेंट फॅक्टर आला, जर त्यात सेवानिवृत्त जर एम्प्लॉई असते तर त्यांना काय झालं असतं, फिटमेंट फॅक्टरनं गुणून तो सुधारित बेसिक त्या ठिकाणी मिळाला असता. परंतु अशी पुनर्रचना करण्याची कोणतीही व्यवस्था किंवा त्या जी आर मध्ये याचा उल्लेख नाही. त्यामुळे हा फार मोठा लॉस या ठिकाणी असणार आहे. म्हणजे शेवटचा बेसिक जो ठरेल आपला 50%, त्याच्यावरच ही पेन्शन या ठिकाणी चालू राहणार आहे. फक्त काय होईल, महागाई भत्ता इन्क्रीज त्या ठिकाणी होईल. महागाई भत्ता म्हणजे जसे जसे दर वाढतील, महागाई भत्त्याचा दर वाढतो ना आपला, त्या पद्धतीनं त्या महागाई भत्त्यामध्ये मात्र फरक पडत राहणार आहे. बेसिक कायम असणार आहे, कारण पुनर्रचना करण्याची कुठलीही सूचना त्या जी आर मध्ये त्या ठिकाणी नाही आहे. आता काही महत्वाच्या बाबी या ठिकाणी आपण त्या जी आर नुसार बघूयात. तर बघा, विकल्प न दिल्यास, आता आपल्या प्रमाणामध्ये प्रश्न असेल, बाबा आमचं एनपीएस मध्ये डिडक्शन होतं आहे, परंतु आम्हाला हा विकल्प द्यायचा नाही. जर विकल्प नाही दिला तर तुम्ही त्याच एनपीएसच्या पेन्शन स्कीम मध्ये त्या ठिकाणी असणार आहात. नंबर 2, पेन्शन वाढ. ही जी पेन्शन वाढ आहे की कसं आहे, ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये जसं तुमचं वय वाढतं, साधारणतः 80, 90 आणि 100 या वयोमर्यादित जर तुम्ही असले तर त्या ठिकाणी पेन्शनचे टप्पे सुद्धा त्या ठिकाणी वाढतात. ती पूर्णत्वाकडे ती पेन्शन जाते. अशी कोणतीही पद्धत या पेन्शन स्कीम मध्ये लागू असणार नाही आहे. वयानुरूप पेन्शन वाढ त्याला आपण या ठिकाणी म्हणतोय. तर बघा, आणि एक संचित रक्कम, जी रक्कम म्हणजे काय, तुमच्या वेतनातून कपात होणारी जी रक्कम आहे, जी शासनाकडे या ठिकाणी जमा होते, 10% होते ना आपल्या पगारातून कमा, तर ही रक्कम आपल्याला त्या ठिकाणी या पेन्शन स्कीममध्ये वापस मिळणार नाही आहे. त्याच्यामुळं ह्या होत्या काही महत्वाच्या बाबी. या जी आरच्या संदर्भात आपण बऱ्याच गोष्टीवर या ठिकाणी प्रकाश झोत टाकला. नक्कीच या संदर्भाने येणारी प्रत्येक अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहे. मित्रांनो, जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.